सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आलेले आहेत. आपण पाहूयात सर, जे बीडमध्ये जे काही प्रकरण झालेलं आहे त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आणि आज आपण आता पोलीस स्टेशनला कशा प्रकारे निवेदन दिलेलं आहे? स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यावर निर्गुण हत्या जी झाली त्यांना न्याय भेटण्यासाठी आम्ही आमच्या इथून श्रद्धांजली वाहून इथं निवेदन देण्यात आलेलं. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नाना कदम, नाना आपल्या ह्या हत्येच्या मागं जी काही हत्या, एवढी क्रूर हत्या झाली त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? आदरणीय कैलासवासी संतोषजी पंढरनाथ देशमुख, सरपंच मस्साजोग यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या प्रकरणातून एकूणच बीड जिल्ह्यातून विशेषतः परळी तालुक्यात जे काही गुंडशाहीचा स्तोम माजला आहे ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. आणि त्या संदर्भात ज्या परिस्थितीतून आणि ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि फक्त आरोपी अटक न होता त्या आरोपींना म्हणजे ह्या गँग्स ऑफ बीडपूर यांना राजकीय अभय कोण देते आणि कुणाच्या आशीर्वादानं हा सगळा प्रकार चालू आहे. कारण की जे काही माहिती समोर येत आहे, जे काही बातम्या समोर येत आहेत त्या लांजेसर इतक्या अनाकलनीय आणि धक्कादायक आहेत की जो मुख्य आरोपी आहे, जी की आता सगळ्या संबंध महाराष्ट्राला कळाला, वाल्मिक कराड, त्याचं नावच केसमध्ये नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते धक्कादायक आहेत की आजच आता ते बीडचे माजी जिल्हा अधिकारी सदानंद कुचे यांनी एक पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकामध्ये बीडमधली परिस्थिती काय आहे प्रशासनाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, झुंडशाही चालू आहे, गुंडशाही चालू आहे, त्यांना पोचणारे जे आका आहेत खरं तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ते कारवाई केल्याशिवाय तिथली गुन्हेगारी संपुष्टात येणार नाही. म्हणजे कोणीतरी राजकीय वरदास्त त्यांच्या डोक्यावर असल्याशिवाय एवढं माणूस पुढे क्रूररित्या हत्या करू शकत नाही असं आपणाला सांगायचं आहे. आपण बेलूर गावचे सरपंच आहेत, त्यांना भेटूया. सर, आपलं काय मत आहे? तुम्ही पण एक सरपंच आहात. एक चांगल्या काम करणाऱ्या जर व्यक्तीला एवढी निर्दयपणे हत्या करण्यात येते त्याचं तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज अहमदपूरमध्ये सर्वांच्या वतीनं संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि खरं पाहिलं तर आपण मागचे 7-8 दिवस झालं ही सगळी परिस्थिती बघतोय आणि तुम्ही सरपंच म्हणून प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो की कुठल्याही गावचा जो कोणी सरपंच असेल तो गावातील लोकांच्या सुखदुःखात सामील होत असतो आणि पूर्ण घटनाक्रम जर पाहिला तर संतोष देशमुख फक्त आपल्या गावातील एका वॉचमनला त्रास होतो आहे किंवा त्याला मारामारी होते, गुंडशाही होते म्हणून भांडण सोडवायला गेले होते. म्हणजे एखादी सरपंच गावातील गावकऱ्याच्या सुखदुःखात समाविष्ट होत असताना त्याच्यावर एवढ्या क्रूरपणे हल्ला करून त्याची हत्या होत असेल तर भविष्याच्या काळात लोकप्रतिनिधीने बी गावाच्या आपल्या जनतेच्या हितासाठी काम कसं करावं किंवा मग हे गुंडशाही गुंडवृत्तीचे लोक आहेत त्यांना घाबरून जनतेचे कामं करावे का नाही असा प्रश्न आमच्यासारख्या सरपंचाच्या मनात निर्माण झाला आहे. आणि ज्या पद्धतीनं हत्या झाल्या आपण फोटो व्हिडिओ बघितलेत, एवढी क्रूर हत्या की म्हणजे माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या हातून तर असं कृत्य होत नाही. हे एक जनावरी वृत्तीचे लोक आहेत आणि हे जे कोणी गँग असेल, आपण कुठेही असल्या गुंड प्रवृत्तीला डी गँग म्हणतो, ह्या डी गँगचा शासनाने लवकरात लवकर यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत अशी आमची तीव्र मागणी आहे. भविष्याच्या काळात कुठलाही लोकप्रतिनिधी सरपंच म्हणजे त्या गावचा सर्व कारभार पाहणारा प्रथम नागरिक असतो आणि विशेषतः संतोष देशमुख हे खूप चांगले आणि कार्यतत्पर सरपंच होते. 3 टर्म गावचे सरपंच असताना गावाला विविध पारितोषिकं 92 लाखाचं पारितोषिकं त्यांनी आपल्या गावाला मिळवून दिलेले आहेत. अशा आदर्श सरपंचाची जो जनतेसाठी आपल्या गावकऱ्यासाठी तळमळ करतो, फक्त क्षुल्लक कारणासाठी त्यांच्या युगोसाठी त्यांची जर अशी क्रूर हत्या होत असेल तर शासनाने ह्याचा निर्णय घ्यावा. नाहीतर अशी परिस्थिती निर्माण होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणून संबोधतो, आजपर्यंत देशाला रस्ता म्हणजे वाट दाखवण्याचं काम आपल्या महाराष्ट्रानं केलं आहे, त्या महाराष्ट्राची संपूर्ण व्यवस्था ह्यामुळं डळमळीत होईल आणि हा आदर्श घेऊन अनेक गुंड प्रवृत्ती जागोजागी निर्माण होतील. त्यामुळं आमची शासनाकडे तीव्र अशी मागणी आहे की जे कोणी ह्याचे मास्टर माइंड आहेत किंवा करणाऱ्यांना ज्यांची साथ आहे, त्या दिवशी जो व्हिडिओ कॉल केला म्हणून सांगताय ते व्हिडिओ कॉल कुणाला केला होता, म्हणजे प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी जाऊन जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. मी तर म्हणतो त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यांना
म्हणजे जनमानसात त्यांनी परत अशी एक घटना घडू नये यासाठी शासनानं कडक कारवाई करावी हीच आमची मागणी आहे. आपण या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांनी अनुभव आहे, त्यांनी त्यांच्या या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. कारण तो व्यक्ती एका स्वतःच्या घराचं नाही तर तो अख्ख्या गावचा तो कारभार पाहत असतो. अशा जर चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला जर अशा प्रकारे करून हत्या करत असेल तर शासनाने कुठंतरी दखल घेऊन एक त्यांना जी काही कठोर शिक्षा देता येईल ते शिक्षा दिली पाहिजे असं म्हणतायत. यानंतर लांडगे सर आहेत. सर काय म्हणाल, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या ठिकाणी? मी सर्वप्रथम अहमदपूरच्या सकळ मराठा समाजातर्फे कैलासवासी आदरणीय संतोषभाऊ देशमुख आणि जे परभणीमध्ये जे घडलं तिथं ज्यांचा मृत्यू झाला ते सूर्यवंशी भाऊ या दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रकरण घडलं बीडचं, त्या प्रकरणामुळं आज महाराष्ट्रभर असंतोषाची खूप मोठी लाट आहे. आणि जोपर्यंत ज्या मारेकरी आहेत संतोषभाऊंचे त्यांना अटक होत नाही तोपर्यंत ही असंतोषाची लाट अशीच राहणार आहे. त्यामुळं आमची विनंती आहे शासनाकडं की लवकरात लवकर त्या मारेकऱ्यांना अटक व्हावी आणि कठोर शिक्षा त्यांना व्हावी. आणि जर लवकर अटक नाही झाली तर हे लोन महाराष्ट्रभर पसरेल आणि काहीतरी वेगळं या महाराष्ट्रामध्ये घडू शकतं. हे घडू नये असं जर वाटत असेल सरकारला तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांना जर कडक शिक्षा झाली तर ती संतोषभाऊंना श्रद्धांजली असेल आणि तो एक मॅसेज असेल जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत या ठिकाणी लांडगे सरांच्या मते जो काही आता हा जनतेमध्ये असंतोष आहे तो जो काही हा राग आहे हा भावनिक मिटवण्यासाठी शासनानं कुठेतरी कारवाई केली पाहिजे. यानंतर आपण पवार सरांना बोलणार आहोत. पवार सर, आपल्या काय भावना आहेत? मी पहिल्यांदा सर्वांच्या मते या ठिकाणी संतोष भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जी संतोष भाऊवर वेळ आली, ईश्वर अशी वेळ कोणावरही येऊ देऊ नये अशी मी प्रथम ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या आणि संतोष भाऊला जर न्याय नाही भेटला तर आम्ही यापुढं जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यात तीव्र आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. तर सर्व समाजाच्या वतीने, सकळ मराठा समाज असेल, सर्व इतर समाजाच्या वतीने सुद्धा या घटनेबद्दल शासन कोणतेही आत्तापर्यंत ठोस निर्णय घेत नाही आणि जोपर्यंत तो जो खरा मास्टर माइंड आहे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हे जनतेमध्ये असंतोषतेचं वातावरण आहे. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे आपल्यासोबत.